सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. अगदी कालच्याच पुस्तकार्थाच्या भागामध्ये आपण दिनकर सखाराम वर्दे लिखित एक पुस्तक पाहिलं, ऐतिहासिक स्त्रिया. त्याचं सिक्वेल शोभेल असं पुस्तक आजच्या पुस्तकार्थामध्ये घेऊ. आजच्या पुस्तकाचं नाव कर्मयोगिनी. डॉक्टर PS जगताप लिखित, वर्धा प्रकाशन प्रकाशित, डिसेंबर 2022 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं 167 पानी 220 रुपये किमतीचं पुस्तक म्हणजे कर्मयोगिनी. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की कर्मयोगिनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. त्याच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक स्त्रिया हे पुस्तक केवळ तुलनेने नव्हे तर गुणवत्तेनेही अत्यंत सरस पुस्तक. काल ऐतिहासिक स्त्रिया ह्या पुस्तकाविषयी बोलताना मी असं म्हटलं की आपल्याकडे इतिहास हा वस्तुस्थिती मांडण्याचा विषय न राहिलेला नसून मांडणीचा मसाला झालाय. त्या मांडणीच्या मसाल्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डॉक्टर PS जगताप लिखित कर्मयोगिनी. या कर्मयोगिनी या डॉक्टर PS जगताप लिखित ज्या 5 कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून देण्यात आलाय, ती स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आता यातल्या राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1596, मृत्यू 17 जून 1674, म्हणजे 78 वर्षाचं आयुष्य. राजाराम पत्नी महाराणी ताराबाई यांचा जन्म 1674, यांच्या जन्माची नेमकी तारीख उपलब्ध नाही. मृत्यू 10 डिसेंबर 1761, म्हणजे वयाचं 86 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं आणि त्यातली 60 वर्ष त्यांनी सक्रिय राजकारणात घालवली. त्याच्यानंतरचं व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725, मृत्यू 13 ऑगस्ट 1795. माफ करा, मृत्यूची तारीख पुन्हा म्हणतो. मृत्यू 13 ऑगस्ट 1795, म्हणजे 70 वर्षाचं अत्यंत समाजोपयोगी आयुष्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्याच्यानंतरचं या कर्मयोगिनी पुस्तकामध्ये PS जगताप यांच्या समाविष्ट असलेलं चौथं व्यक्तिचित्रण म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, ज्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1830, आता काहींच्या मते 10 नोव्हेंबर 1835, त्यांचा मृत्यूची तारीख 18 जून 1858, म्हणजे अवघ्या 27-28 वर्षांचं आयुष्य. आणि डॉक्टर PS जगताप लिखित कर्मयोगिनी या पुस्तकामध्ये शेवटचं आणि महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांचा जन्म 3 जानेवारी 1831, मृत्यू 10 मार्च 1897, म्हणजे 66 वर्षाचं अत्यंत सामाजिक कार्याचं मोठं आयुष्य म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. काय योगायोग आहे माहिती नाही, पण कालच मी ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाचा उत्तरार्ध बोललो. त्या ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाचा उत्तरार्ध शोभेल असं पुस्तक म्हणजे आजचं पुस्तकार्थचं पुस्तक डॉक्टर PS जगताप लिखित कर्मयोगिनी. असं वाचायचं, लिहायचं असं काही ठरवलं नव्हतं, पण ते तसं झालं. आणि त्यामुळेच ऐतिहासिक स्त्रिया दिनकर सखाराम वर्दे यांचं पुस्तक, जे 107 वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं पहिली आवृत्ती, आणि डॉक्टर PS जगताप यांचं डिसेंबर 2022 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं कर्मयोगिनी, या 2 पुस्तकांची तुलना मनामध्ये राहिली. कारण या 2 पुस्तकांमध्ये गमतीचं नातं आहे. ऐतिहासिक स्त्रिया आणि कर्मयोगिनी या दोन्ही पुस्तकं वर्धा प्रकाशनानं प्रकाशित केलेत, हे पहिलं साम्य. या दोन्ही पुस्तकांचा स्त्री व्यक्तिमत्व असा विषय आहे, हे त्यातलं दुसरं साम्य. या दोन्ही पुस्तकात चरित्र नायिकांचा परिचय अत्यंत मोजक्या पानात आटोपशीर पद्धतीनं करून देण्यात आलाय, हे तिसरं साम्य. ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाची पहिली आवृत्ती 107 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली, तर कर्मयोगिनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती 107 आठवड्यांपूर्वी प्रकाशित झाली. ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकाचे लेखक दिनकर सखाराम वर्दे हे जुन्या पिढीतले इतिहास संशोधक आहेत, तर आजच्या कर्मयोगिनी या पुस्तकाचे डॉक्टर PS जगताप हे शिक्षणानं PhD डॉक्टरेट आहेत. ऐतिहासिक स्त्रिया आणि कर्मयोगिनी ही दोन्ही पुस्तकं म्हणजे एक प्रकारची रिले रेस आहे. कारण रिले रेस मध्ये जसा आधीचा रनर पुढच्याला बॅटन देतो, तशा पद्धतीची ही 2 पुस्तकं आहेत. ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकातल्या अनुक्रमणिकेनुसार शेवटची कथानायिका ही राजमाता जिजाऊ आहेत, तर PS जगताप यांच्या कर्मयोगिनी मधलं पहिलंच व्यक्तिमत्व त्याच राजमाता जिजाऊ असं आहे.
एका अर्थानं त्यामुळे ऐतिहासिक स्त्रिया हे पुस्तक जिथं संपतं तिथं कर्मयोगिनी हे पुस्तक सुरू होतं. या दोन पुस्तकात असणारी व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वांचा चरित्र काळ, या दोन पुस्तकांचे लेखक आणि या पुस्तक प्रसिद्धीचा काळ, अशा नानाविध अर्थांनी ही दोन पुस्तकं म्हणजे रिले रेस आहे, हे खरं आहे. या दोन पुस्तकात तशा एका अर्थी फरकही आहेत. ऐतिहासिक स्त्रिया या पुस्तकातल्या सर्व स्त्रिया या राजघराण्यातल्या आहेत. पण कर्मयोगिनी या पुस्तकातल्या 5पैकी 5वी चरित्र नायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या राजघराण्यातल्या नाहीत. कारण जन्मापेक्षा कर्मावर भर म्हणजे कर्मयोगिनी, पण ते इतिहासापासून शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कर्मयोगिनी. या दोन्ही पुस्तकातला दुसरा फरक म्हणजे या दोन्ही पुस्तकांच्या चरित्र नायिकांचाही काळ वेगळा आहे आणि या दोन्ही पुस्तकांची लेखन शैली पूर्णपणे वेगळी आहे. अगदी पुस्तकाच्या शीर्षकापासून याची प्रचिती येते. इतिहासावरती लक्ष केंद्रित करून लिहिलेलं पुस्तक म्हणजे दिनकर सखाराम वर्दे यांचं पुस्तक ऐतिहासिक स्त्रिया, त्यामुळे इतकं सरळ सोट त्याचं नाव. डॉक्टर PS जगताप यांच्या पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश चरित्र नायिकांचं ऐतिहासिक वर्णन असा असेलही, पण त्याच्याही पेक्षा अलीकडच्या काळाला अनुसरून एक विशिष्ट हेतू मनामध्ये ठेवून केलेली मांडणी आणि म्हणून कदाचित आजच्या काळाला साजेसं असं कर्मयोगिनी हे पुस्तकाचं नाव. 5पैकी 4 ऐतिहासिक काळातल्या स्त्रिया आहेत, पण नाव मात्र कर्मयोगिनी. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांचं चरित्र असं ऐतिहासिक स्त्रिया आणि त्यांच्याकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातनं पाहिलेलं पुस्तक म्हणजे आजचं डॉक्टर PS जगताप यांचं कर्मयोगिनी हे पुस्तक. याची काही झलक सांगतो. कर्मयोगिनी या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण किंवा व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता जिजाऊ. या पुस्तकातलं हे प्रकरण वाचत असताना जाणवत राहतं की राजमाता जिजाऊ एकाच वेळेला एका महापुरुषाच्या पत्नी होत्या आणि त्याच वेळेला त्या दुसऱ्या महापुरुषाच्या माता होत्या. त्याही पेक्षा एक वाचक म्हणून जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे महापुरुषांची माता होण्याची बीज राजमाता जिजाऊंच्या बाबतीत महापुरुषाची माता होण्याची बीज त्यांची महापुरुषाची पती असण्यामध्ये फार खोलवर रुजली आहेत. कारण या महापुरुषाची पत्नी असल्यामुळे तत्कालीन समाज व्यवस्था, तत्कालीन राज्य व्यवस्था, तत्कालीन कालव्यवस्था यांच्याशी पहिला आणि सखोल परिचय राजमाता जिजाऊंचा झाला आणि त्यातनं कसं आहे याचं अवलोकन केल्यानंतर कसं असलं पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल याची विचारबीज राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये रोवली गेली असतील असं सूचित करणारं असं हे पुस्तक आहे आणि कदाचित अशाच उद्देशानं लिहिलेलं पुस्तक म्हणून या पुस्तकाचं नाव कर्मयोगिनी असं असेल. राजमाता जिजाऊ या प्रकरणात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही घटना सांगितल्या आहेत. त्या बऱ्याचशा अप्रचलित आहेत, पण त्या या पुस्तकात सांगितल्यात. त्या फारशा परिचित नाहीत. अनेकदा त्यांची चर्चाही केली जात नाही अशी काही उदाहरणं सांगतो. यातलं पहिलं आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे या पुस्तकाच्या पान नंबर 32 आणि 33 मध्ये असं म्हणलंय की प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले. हा प्रसंग सगळीकडे चर्चेला जातो, पण त्याच्या आधी स्वतः जातीनं राजमाता जिजाऊ या अफजल खानाला भेटायला गेल्या होत्या. अशा पद्धतीचा प्रसंग इतरत्र फारसा कुठेही चर्चेला जात नाही. आता याच्यात वस्तुस्थिती किती आणि मांडणीचा मसाला किती हे मी तुमच्यावरती सोडतो. असाच फारसा उल्लेख न येणारा पण या पुस्तकाच्या प्रकरणात असणारा उल्लेख म्हणजे सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंकला त्यावेळेला त्यांना तिथे जमिनीत पुरलेलं सोनं, नाणं, मोहरांचे हंडे तर मिळालेच, पण त्याचबरोबर देवदेवतांच्या मूर्तीही मिळाल्या आणि त्या मूर्ती आणि ते सोनं, नाणं, मोहरा यांचे हंडे मिळाल्यानंतर याचा उपयोग वितळवून जनतेच्या कल्याणकारी योजनांसाठी करावा असा सल्ला राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला असा उल्लेख या पुस्तकामध्ये येतो. उल्लेखाचं पान नंबर 25. मी जाणीवपूर्वक पान नंबर सांगतोय म्हणजे या विषयाची मांडणी या पुस्तकात कशी केली आहे हे लक्षात येईल. आता खरं खोटं हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे. असाच्या पुस्तकात येणारा तिसरा प्रसंग की ज्याची चर्चा फारशी कुठं केली जात नाही म्हणजे या पुस्तकाच्या प्रकरणात असणारा उल्लेख की बाजीप्रभू देशपांडे यांच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊ स्वतः बाजीप्रभू देशपांडे यांच्या मातोश्रींना भेटण्यास गेल्या. पान नंबर 36 वर येणारा प्रसंग. अशा पद्धतीचा उल्लेख फारसा कुठेही मी आढळलेला नाही. हे पुस्तक पुढे जाऊन असंही सांगतं की कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांचं निधन झाल्यानंतर
राजमाता जिजाऊंनी काढलेले उद्गार, गड आला पण सिंह गेला असे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार आपण सर्वत्र वाचतो. खरं म्हणजे मराठा इतिहासामध्ये ते अजरामर झालेले उल्लेख आहेत. परंतु हे पुस्तक असं सांगतं, याचा उल्लेख त्या पुस्तकात नाही, गड आला पण सिंह गेलाचा. कदाचित कर्मयोगिनी हे पुस्तक असल्यामुळे त्याच्यात शिवाजी महाराजांचा उद्गार घेतला नसेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उद्गार नसताना हे पुस्तक असं सांगतं की तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊंनी काढलेले उद्गार असे आहेत की माझं लेकरू मला परत हवं होतं, एक वेळ गड मिळाला नसता तरी चालेल. त्या व्यतिरिक्त या प्रकरणात हा उल्लेख असलेला पान नंबर 37, याच्या व्यतिरिक्त एरवी सतत उल्लेख होणारे अनेक प्रसंग या पुस्तकामध्ये आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. या पुस्तकातलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर, पुन्हा उल्लेख करतो कारण मगाशी बोलताना चूक झाली, 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ताराबाईंचा कारकीर्द ऐतिहासिक दृष्ट्या सुरू झाली असं म्हणता येईल. त्यामुळे सन 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर कार्यकाल सुरू होणाऱ्या आणि नंतर 60 पेक्षा जास्त वर्ष या नात्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी, त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. आता हंबीरराव मोहिते हे व्यक्तिमत्व सध्या छावा चित्रपटामुळे आपल्याकडे चर्चेत आहे म्हणून जाणीवपूर्वक उल्लेख केला की महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. यांचं वर्णन मुघल इतिहासकारांनी बुद्धिमान स्त्री, शहाणी स्त्री, सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार यावर घट्ट पकड असणारी कर्तृत्ववान आणि कर्तबगार स्त्री असं केलंय. हे वाक्य पुन्हा म्हणतो की मुघल इतिहासकारांनी महाराणी ताराबाईंचं केलेलं वर्णन बुद्धिमान स्त्री, शहाणी स्त्री, सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार यावर घट्ट पकड असणारी स्त्री, कर्तृत्ववान स्त्री आणि कर्तबगार स्त्री असं केलंय. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांचा पराक्रम आपल्या मराठी इतिहासामध्ये आपण बऱ्याच वेळेला चर्चेला घेतो. त्यांची बोलवती धनी म्हणजे महाराणी ताराबाई, हा प्रसंग इथं लक्षात घेतला पाहिजे. औरंगजेब आणि याच पुस्तकामध्ये एक वेगळा किंवा याच प्रकरणामध्ये एक वेगळा उल्लेख येतो. हा उल्लेख साधारणपणे एरवी कुठेही येत नाही की औरंगजेबानं पुण्याचं मोहियाबाद असं नामांतर केलं होतं, असा उल्लेख या पुस्तकामध्ये येतो. आणि तसाच एक दुसरा उल्लेख म्हणजे काही वेळेला मुघल सैन्यानं लाचखोरीनं मराठी राज्यातले किल्ले जिंकले, असाही या ताराबाई प्रकरणामध्ये उल्लेख येतो. हे दोन उल्लेख इतिहासात फारसे येत नाहीत आणि म्हणून मांडणीचा मसाला आणि वस्तुस्थितीचं विश्लेषण या दोन्ही निकषांवरती हे पुस्तक एकदा तरी चालून बघायला हरकत नाही. आणि म्हणून मी म्हटलं की चरित्र नायिकांच्या कथनाच्या बरोबरीनं एखादा वेगळा उद्देश मनामध्ये ठेवून, मग तो भला बुरा, योग्य अयोग्य, चूक बरोबर, पाहिजे नाही पाहिजे, हा वेगळा विषय, परंतु अशी भूमिका घेऊन पुस्तक लेखकानं लिहिलेलं हे पुस्तक असावं असं जरूर मनामध्ये येतं. महाराणी ताराबाई आणि राजमाता जिजाऊ यांच्या बरोबरीनं या पुस्तकामध्ये येणारी दोन इतिहासातल्या चरित्र नायिका म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंही चरित्र कथन या पुस्तकामध्ये आहे. अहिल्याबाई होळकर यांनी जनकल्याणार्थ केलेली कार्य याची एक 3 पान छापील पानी यादी या पुस्तकामध्ये आहे. मोकळेपणाने सांगतो की माझ्या पिढीच्या मराठी वाचकांना इतकी एकसंध यादी दुसरीकडे मिळण्याची सोय नाही, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरेल. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हटलं की ते पाठीला पुत्र बांधून तटापार घोडा फेकणारी स्त्री असं चित्रण आपल्या मनासमोर येतं. या प्रसंगाचा उल्लेख या पुस्तकामध्ये नाही. राज्यकर्त्यांच्या घराण्यातली स्त्री नसूनही या पुस्तकात समावेश असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. या प्रकरणामध्ये सावित्रीबाईंचं रेखाटलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे मुळातनच वाचण्याजोगं आहे, हे नक्की. कारण आपल्या शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्राचा उल्लेख करण्याच्या सध्याच्या काळामध्ये सावित्रीबाईंची चर्चा ही बरेच वेळा होते. त्यामुळे अलीकडच्या काळातल्या लेखकानं एका वेगळ्या दृष्टिकोनातनं लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सावित्रीबाई फुले हे व्यक्तिमत्व कसं रंगवलं जातं, उभं केलं जातं, हे मुळातूनच वाचण्याजोगं आहे, एवढं नक्की. मूळ पुस्तक वाचण्याबद्दलची उत्सुकता आणि उत्साह कायम राहावा म्हणून जास्त तपशिलामध्ये मी इथं बोलत नाही.
या पुस्तकात लेखकाचा परिचय एक शब्दही नाही, हे लक्षात घेण्याजोगं आहे. पण हे पुस्तक वाचून खाली ठेवत असताना मी कदाचित आता बंचुका वाचक झालो असेल म्हणूनही असेल, पण मनामध्ये असं आलं की काहीसं अप्रचलित, काहीसं अपरिचित, काहीसं अविश्वसनीय आणि काही वेळेला मूळ इतिहास सांगण्याच्या ऐवजी अजूनही काही उद्देश असावं असं पुस्तक लिहिण्यामागे असेल का, असा संशय वाचकाच्या मनात निर्माण करणारं असं पुस्तक आणि त्यामुळेच अगदी आवर्जून वाचावं असं न वाटलेलं पुस्तक म्हणजे डॉक्टर PS जगताप यांचं कर्मयोगिनी हे पुस्तक. पुन्हा म्हणतं, काहीसं अप्रचलित, काहीसं अपरिचित, काहीसं अविश्वसनीय आणि काही वेळेला मूळ इतिहास सांगण्याच्या ऐवजी एका विशिष्ट भूमिकेतनं केलेली इतिहासाची सोयीस्कर मांडणी असा प्रश्न वाचकाच्या मनामध्ये निर्माण करणारं पुस्तक. त्यामुळे कदाचित वादग्रस्त आणि अगदी स्पष्टपणाने सांगायचं तर अगदी उद्मेखून किंवा आवर्जून वाचावंच असं नसलेलं पुस्तक म्हणजे डॉक्टर PS जगताप यांचं कर्मयोगिनी हे पुस्तक. ह्या भागाचा समारोप करताना मनामध्ये असं आलं की आजपर्यंत पुस्तकार्थाच्या भागामध्ये आवर्जून वाचावी किंवा मला आवडलेली अशी पुस्तकं सांगत गेलो, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा असा पुस्तक म्हणजे डॉक्टर PS जगताप यांचं कर्मयोगिनी. पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.